सो आज आपल्याला बाळांनो बघायचा प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 जो आहे तो सेम आहे जसा आधीचे प्रॉब्लेम आपण सोडवलेले होते तशा हिशोबानंच, म्हणजे तशा स्वरूपाचा प्रॉब्लेम आहे तो. फक्त यामध्ये एकाच दुसरी ऍडजस्टमेंट जी आहे ती नवीन आहे. ती ऍडजस्टमेंट नवीन जी आहे ती आपल्याला शिकायला मिळेल. प्लस आपलं जे पहिलं सगळं आपण पोस्टिंग करतो ट्रेडिंग पीएल बॅलन्स शीट मधलं, त्याचं पुन्हा एकदा आपलं चांगलं रिव्हिजन होईल आणि त्यानंतर आपल्याला एक ऍडजस्टमेंट पण नवीन तिथे शिकायला मिळेल. सो सगळे रेडी आहात का सांगा, सो दॅट आपण स्टार्ट करूया. बोला एकदा, सगळे रेडी आहात का? फॉर्मॅट वगैरे आखून पेन वगैरे आपलं जे काय आहे ते घेऊन सगळे रेडी आहात का? रेडी राहत जा मित्रांनो, फार महत्वाचं आहे हे सगळं तुमच्यासाठी. सगळे ऑलमोस्ट रेडी असतं मला माहिती आहे, तरी पण इन केस हर्षदा, अनु, गायत्री, सानिका, सृष्टी, श्वेता, अस्मिता, श्रुती, साक्षी, आदित्य, ऋतू, साक्षी, सानिका बनसोडे, यस, तर सगळे रेडी आहात. ठीक आहे, काय हरकत नाही. व्हेरी गुड मित्रांनो. फॉर्मॅट जो आहे तो फक्त पहिल्यांदा हे करत ठेवा. अनुजा, अथर्व, ऋतुजा पवार, यस, ओके मित्रांनो. शीतल, यस. सो सगळं मित्रांनो आपलं जे अवलंबून आहे ते आहे या फॉर्मॅट्सवर आणि याच्यावर. जर फॉर्मॅट आपला रेडी नसेल, फॉर्मॅट आपल्याला आखलेला नसेल, तर आपल्याला बाळांनो तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दॅट क्लास सुरू व्हायच्या अगोदर मस्तपैकी आपण आखून बिकून तिथं तयार राहायचं. आखून तयार असलं की जस्ट आपल्याला बघायचा प्रॉब्लेम मी वाचतोय, समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो तिथं सोडवायचा आहे. ओके, सो स्टार्ट करूया. मी पहिल्यांदा प्रॉब्लेम थोडं वाचतो, वाचून समजून घेऊया काय दिलंय यामध्ये आणि त्यानंतर आपण तिथं प्रॉब्लेम तो सोडवूया. बघा जरा. मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्ण आर पार्टनर्स. वा, अरे राम नवमी आणि रामचा प्रॉब्लेम, ग्रेट. तर सुदर्शन ट्रेडर्स नावाची एक फर्म आहे, एक पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिपचा बिझनेस आहे आणि त्या पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये दोन पार्टनर आहेत. एकाचं नाव आहे राम, दुसऱ्याचं नाव आहे कृष्ण. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. ओके, तर दोन पार्टनर आहेत आणि यांचा रेशो आहे किती दिलेला इथं, तर या दोघांचा रेशो आहे 3:2. रेशो म्हणजे काय, तर हे जे दोन पार्टनर आहेत, हे दोन जे व्यवसाय करतात, हे जे काय नफा असेल तोटा असेल हा कुठल्या रेशो मध्ये डिवाइड करतील, किती प्रमाणात डिवाइड करतील, तर तो ते 3:2 मध्ये डिवाइड करतील. ओके, सो 3:2 काय आहे हे आपण समजून घेणार आहे आज. आपल्याला रेशो मध्ये एनपी ला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, त्यावेळेला आपण ते बघूया. तर खाली ट्रायल बॅलन्स दिलाय बघा. ट्रायल बॅलन्स रेग्युलरच आहे, फक्त फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. इथं जी दिले, इथं तुमची डेबिट साइड आहे. ओके, रेग्युलर कॉलम म्हणजे इथं डेबिट साइड तुम्हाला दिले आणि इकडे हा तुम्हाला क्रेडिटचा कॉलम दिलाय. ओके, आणि डायरेक्टली टोटल हा जी लिस्ट आहे ती इथं दिलेली आहे. ठीक आहे, ट्रायल बॅलन्सचा तक्ता आपण परत बघून पोस्ट करूया. ऍडजस्टमेंट बघा. नंबर 1, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट 38,000. क्लोजिंग स्टॉक दिलाय 38,000. टिकमार्क करण्याची गरज नाहीये, सोडून द्या. नंबर 2, राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000. रामला 6,000 रुपये सॅलरी द्या असं सांगितलंय आणि कृष्ण इज अलाउडेड अ कमिशन 3% ऑन नेट सेल्स. आणि कृष्ण जो आहे त्याला 3% कमिशन द्या म्हणून सांगितलंय. कशाच्या 3%, तर सेल्सच्या, नेट सेल्सच्या 3% त्याला कमिशन द्या म्हणून सांगितले. याला सुद्धा टिकमार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. डायरेक्टली बघूया. नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड 5% पर एनम. इंटरेस्ट सांगितलंय पार्टनर्सना द्या कॅपिटलवर 5% पर एनम. तर 5% पर एनम इंटरेस्ट आहे, याला पण टिकमार्क करण्याची गरज नाही. डायरेक्टली बघूया. पर एनम म्हणजे दर साल, दर शेकडा जे म्हणतो ना, तर ते हे आहे पर एनम म्हणजे दर साल. ओके. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट मशिनरी 5%. प्लांट मशिनरीला डिप्रिसिएशन दिलेलं आहे त्यांनी 5%. तर प्लांट मशिनरीला मी इथे टिकमार्क करून ठेवतो, एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ओके, सो नेक्स्ट वन, 3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. कस्टमर कडनं अमाऊंट रिकव्हरेबल नाहीये, कस्टमर कडनं पैसे मिळू शकत नाहीत. कस्टमरला म्हणजे उधारीवर आधी दिले असणार तुम्ही आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत. दॅट मीन्स हे बॅड डेट्स आहेत. नॉट रिकव्हरेबल वगैरे जर शब्द आला तर त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. तर बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट आपण काल लिहून घेतली, डेटर्सवर परफॉर्म करतो. तर ही ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे डेटर्सवर. ओके, नेक्स्ट वन, प्रीपेड इन्शुरन्स इज ₹500. इन्शुरन्सला प्रीपेडची एक ऍडजस्टमेंट आहे. बघा, मी कायम सांगत असतो तुम्हाला, तो तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल की काय सांगतो ऍडजस्टमेंटच्या बाबतीमध्ये. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग, प्रीपेड, डिप्रिसिएशन, बॅड डेट्स आरडीडी, या 5 ऍडजस्टमेंट बऱ्यापैकी सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये रिपीट होतात. सो ही गोष्ट आपल्या ध्यानात असली पाहिजे, व्यवस्थित बारकाव्यानं आपल्याला समजून घ्यायचंय. 100% येणारच आहे, विचारलं जाणारच आहे. तर ऑब्व्हियसली बघा, अकाउंटिंग मध्ये ही एक फार चांगली गोष्ट असते की तुम्हाला पेपर उद्या जो काही म्हणजे भविष्यात परीक्षेला पेपर जो काय येणार आहे ना, तो तुम्हाला माहित असतो.
ठीक आहे. म्हणजे एवढं तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन नंबर 1 कुठला आहे, क्वेश्चन 2 कुठला आहे, तर 2 मध्ये परत कशा पद्धतीचा क्वेश्चन येईल हे पण तुम्हाला माहित असतं. व्हॉट यू हॅव टू डू, तुम्हाला करायचं नेमकं यामध्ये काय आहे की जस्ट समजून घ्यायचं आहे दिलेली इन्फॉर्मेशन काय असेल आणि मला त्याच्यावरनं बनवायचं काय आहे, म्हणजे कोणते अकाउंट्स त्यावरनं बनवायचे, कशा पद्धतीने बनवायचे हे समजून घ्यायचं आहे. फक्त म्हणजे अकाउंटिंग हाच एक टॉपिक असा आहे युनिक की यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की कुठल्या वेळेला कुठला प्रश्न येणार आहे, कशा स्वरूपाचा प्रश्न येणार आहे. फक्त तयारी आपल्याला करायची आहे. आणि इथं सुद्धा मी सुद्धा तुम्हाला सोडवताना सांगतोय की काय येणारच आहे, येणार आहे याचा अर्थ ते स्पष्टपणे बोलतो आहे, येणार आहे दॅट मीन्स येणार. ओके, सो आपण सुरुवात करूया प्रॉब्लेमला. पोस्टिंगला सुरुवात करूया बाळांनो. पहिल्यांदा बघा एक एक 1 by 1 जो पॉईंट दिलाय ट्रायल बॅलन्स मध्ये त्याचं पोस्टिंग आपण तिथं करून घेऊया आपल्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जो आहे ट्रेडिंग, पीएल आणि बॅलन्स शीट. सो फर्स्ट पॉइंट इथं दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉक अमाऊंट दिली याची 36,000. ओपनिंग स्टॉक म्हणजे मित्रांनो असतं काय, तर ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. बरोबर आहे, तुम्ही ओपनिंग स्टॉक लिहिता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर लिहून घ्या बाळांनो, ओपनिंग स्टॉक 36,000 ट्रेडिंगच्या डेबिटला पहिला पॉइंट. ओके, ट्रेडिंगच्या डेबिटला पहिला पॉइंट. ओपनिंग स्टॉक 36,000. येस, तर हे झालं आपला पहिला पॉइंट आपण पोस्ट केलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक आहे तुमचा 36,000 रुपये. नंबर 2, पुढे बघा पुढचा पॉइंट काय दिलेला आहे. येस, तर पुढचं पॉइंट इथं दिलेलं आहे मित्रांनो कॅपिटल. ओके, इथं तुम्हाला दिलंय कॅपिटल आणि यामध्ये मित्रांनो करंट अकाउंट सुद्धा आहे. तर हा प्रॉब्लेम जो आहे या प्रॉब्लेमला म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम नंबर 5 लिहिला असेल तर इथं वर हेडिंग एक टाका, वर हेडिंग टाका प्रॉब्लेम ऑफ करंट अकाउंट. ओके, वर एक हेडिंग टाका समासामध्ये प्रॉब्लेम ऑफ करंट अकाउंट. ओके, प्रॉब्लेम ऑफ करंट अकाउंट. काय वेगळं आहे करंट अकाउंट मध्ये, तर करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट ह्या कॅपिटल जे व्यवसायातलं भागीदारांचं असतं, पार्टनर्सचं जे कॅपिटल असतं ते मेंटेन करण्याच्या पद्धती आहेत, मेथड्स आहेत. ओके, तर या भागीदारी संस्थेनं असा निर्णय घेतलाय किंवा ते काय करतात, करंट अकाउंटची जी सिस्टम आहे ती फॉलो करतात. तर करंट अकाउंट जर प्रॉब्लेम मध्ये आलं तर हे जे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ना, हे जे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे याच्या ऐवजी तुम्हाला इथं शब्द वापरायचा आहे पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, इथं तुम्हाला शब्द वापरायचा आहे पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, आणि सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या आपण या करंट अकाउंटवर करणार पार्टनर्सच्या रिलेटेड. ओके, बघा आता ही गोष्ट थोडी थोडी तुम्हाला समजत जाईल. तुम्ही जसं पुढे जाल तशा गोष्टी तुम्हाला समजतील. तर या सगळ्या पार्टनरशिपच्या रिलेटेड ज्या काही ऍडजस्टमेंट येणार त्या सगळ्या आपण पार्टनर्स करंट अकाउंटवर तिथं मेंटेन करणार आहे. तर हा बदल एक तुम्ही केला की जे अकाउंटचं नाव आहे ते तुम्ही केलं पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, सो आता इथं काय दिले, तर पहिल्यांदा इथं दिलंय कॅपिटल. मग कॅपिटलचं पोस्टिंग कुठं करायचं, काय करायचं, तर कॅपिटल जे आहे ते कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आहे तसं तुम्हाला लिहून घ्यायचंय. इथं लिहून घ्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला कॅपिटल. यामध्ये 2 पार्टनर आहेत, राम, पहिला आहे राम आणि दुसरा आहे कृष्ण. राम आणि कृष्ण. ओके, सो बघा इथं 1,60 आणि 80 यांची अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला. इनरला लिहूया 1,60,000 पहिल्याचं आहे, दुसऱ्याचं आहे 80,000. ओके, सो टोटल करा 000 8 आणि 6 14 4 हातच्याला 1, तर आउटरला येतील 2,40,000. मी मिळालो काय तुम्हाला सांगितलं बघा, ते मराठीत पण परत लिहून देतो तुम्हाला की जर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आला असेल तर कॅपिटल जे आहे ते कॅपिटल तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आहे तसं लिहून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट आलं असेल तर कॅपिटल जे आहे ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आहे तसं लिहायचं आहे. मग करंट अकाउंटला काय करायचं, तर करंट अकाउंटचा जो बॅलन्स दिलाय इथला, ओके, रामचा बघा आहे 4,000 आणि दुसरा पार्टनर आहे कृष्णचा, त्याचा आहे 1,00,000. ओके, सॉरी, रामचा दिलाय इकडं 8,000 आणि इकडं कृष्णचा दिलाय डेबिटला 4,000. ओके, ठीक आहे,
तर करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो रेग्युलरली आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर तो इथं लिहा बाय बॅलन्स बीडी राम आणि कृष्ण, राम आणि कृष्ण. ओके, तर बघा रामचा जरा व्यवस्थित बारकाव्यानं बघा, रामचा क्रेडिट म्हणजे रामचा करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय इथं क्रेडिट साइडला. ओके, रामचा दिलाय क्रेडिटला आणि कृष्णचा दिलाय मित्रांनो डेबिटला. ओके, रामचा दिलाय क्रेडिटला आणि कृष्णचा दिलाय क्रेडिटला. बाळांनो, करंट अकाउंटचा जर बॅलन्स लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्हाला इथं सांगतो, करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो जर क्रेडिट साइडला आला असेल, तो जर तुम्हाला क्रेडिट साइडला त्यांनी दिला असेल तर त्याला फेवरेबल बॅलन्स म्हणतात. ओके, आणि जर करंट अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला डेबिट साइडला दिला असेल तर त्याला मित्रांनो अनफेवरेबल म्हणतात. ओके, अनफेवरेबल. अनफेवरेबल आणि फेवरेबल म्हणजे काय? तर फेवरेबल म्हणजे प्लस मधला बॅलन्स आणि अनफेवरेबल म्हणजे निगेटिव्ह मधला बॅलन्स. मग आता आपण याला वापरताना कसं वापरायचं? जो क्रेडिटचा म्हणजे इथं क्रेडिटला जो बॅलन्स दिलेला आहे, ठीक आहे, इथं जो क्रेडिटला बॅलन्स दिलेला आहे तुम्हाला, हा तुम्ही क्रेडिटला लिहून घ्यायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या, जो रामचा आहे 8,000, जो रामचा आहे 8,000 आणि एका पार्टनरचा जो डेबिटला दिलाय तो इथं डेबिटला लिहायचा आहे टू बॅलन्स बीडी, टू बॅलन्स बीडी अमाऊंट आहे 4,000, तो अनफेवरेबल आहे म्हणून तो इकडं लिहायचा आहे 4,000. ओके, थोडस मित्रांनो समजायला हे थोडं वन स्टेप अपडेटेड आहे, पुढचं आहे, बट आता प्रॉब्लेम आलेला आहे आणि प्रॉब्लेम मध्ये तशी सिच्युएशन दिलेली आहे, सो आपल्याला तो भाग कव्हर करावा लागेल. सो समजून घ्या की एका पार्टनरचा बॅलन्स जो आहे तो फेवरेबल आहे, दॅट मीन्स तो प्लस मधला आहे, आणि एका पार्टनरचा जो बॅलन्स आहे तो अनफेवरेबल आहे, तो मायनस मधला आहे. फेवरेबल बॅलन्स जो क्रेडिटला दिला होता तो आपण क्रेडिटलाच लिहिला आणि अनफेवरेबल बॅलन्स जो डेबिटला दिलेला होता तो आपण मित्रांनो इथं डेबिटला लिहिलेला आहे. सध्या एवढं समजून घ्या, मी परत कधीतरी फेवरेबल आणि अनफेवरेबल नेमकं जे काय आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा समजून तिथं सांगेन. ओके, सध्या जस्ट एवढं समजून घ्या अकाउंटिंगचे करण्यापुरतं. ओके ऋतुजा, सो नेक्स्ट वन, पुढचा पॉईंट बघूया आपण यामध्ये काय दिलेला आहे पोस्टिंगसाठी. तो आहे परचेसेस, अमाऊंट आहे 1,00,000. परचेस वगैरे खरेदी वगैरे जी असते ती मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट कारखान्यामध्ये आपण करतो, तर कारखान्यामध्ये होणारा खर्च आहे, तर याला तुम्हाला लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस, टू परचेसेस अमाऊंट आहे याची मित्रांनो दिलेली 1,00,000 रुपये. अमाऊंट याची दिलेली आहे 1,00,000 रुपये. ठीक आहे, मी कालच सांगितलं कायम परचेस आणि सेल्सची अमाऊंट लिहिताना इनरला लिहायची, कदाचित ऍडजस्टमेंट असू शकते, त्यामुळे लिहिताना इनरला लिहून घ्यायचे परचेस. ओके, देन परत दिलेत सेल्स, अमाऊंट आहे सेल्सची 2,08,000. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा बाय सेल्स 2,08,000, बाय सेल्स 2,08,000. ठीक आहे, परचेस आणि सेल्स लिहिताना पहिल्यांदा कायम इनरला लिहायचे, नंतर त्याला ऍडजस्टमेंट असू शकते म्हणून, म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे ऍडजस्टमेंट असण्याची. नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया. नेक्स्ट आहे डेटर्स, अमाऊंट आहे 1,73,500. डेटर्स म्हणजे आपण लोकांना उधारीवर माल विकलाय, पैसे ज्याचे यायचे ते. डेटर्स ही आपली असेट आहे, तर सगळ्यांनी डेटर्स लिहा असेट बाजूला, डेटर्स लिहा असेटला, अमाऊंट आहे 1,73,500. इनरला लिहा ऍडजस्टमेंट त्याला आहे म्हणून 1,73,500 रुपये. डेटर्स झाले आपले लिहून 1,73,500. नेक्स्ट वन बघूया. नेक्स्ट आहेत क्रेडिटर्स. डेटर्सच्या विरुद्धार्थी शब्द आहे क्रेडिटर्स, ज्यांच्याकडनं उधारीवर तुम्ही माल आणलाय आणि पैसे तुम्ही देणं लागता असे लोक. तर क्रेडिटर्स आहेत तुमचे 41,800. तर इथं काय करा, कॅपिटलच्या खाली एक 3-4 ओळी जागा सोडा आणि मग लिहा क्रेडिटर्स, नंतर लिहा क्रेडिटर्स, अमाऊंट आहे 41,800, 41,800.
41,800. ठीक आहे, तर हे झाले डेटर्स आणि क्रेडिटर्सचं पोस्टिंग. नेक्स्ट वन बघूया. नेक्स्ट आहे बिल रिसिवेबल. मित्रांनो, नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, तर तुम्ही लोकांना उसने पैसे वगैरे दिलेत, पैसे तुम्हाला मिळणार आहेत असे. ओके, तर किती मिळणार आहेत तुम्हाला? 47,000. तर हे बिल रिसिवेबल ही आपली असेट असते मित्रांनो. डेटर्सला 1-2 ओळी सोडा आणि त्यानंतर लिहा बिल्स रिसिवेबल. मित्रांनो, बिल रिसिवेबल ही आपली असेट आहे. 47,000 बिल रिसिवेबल असेट आहे, तर लिहा आउटरला 47,000. ओके, बिल रिसिवेबल लिहा 47,000. मित्रांनो, व्यवस्थित प्रॉब्लेम तुम्हाला माझ्यासोबत सोडवावे लागतील तरच हे प्रॉब्लेम समजतील. नुसतं बघून, नुसतं हे करून प्रॉब्लेम समजत नाहीत. मी अकाउंटिंग मध्ये काय आहे, अकाउंटिंग नेमका अभ्यास कसा करायचा तुम्हाला जर आज वेळ मिळाला तर सांगतो, नेमका प्रॉब्लेम आपला कुठं होतो. ठीक आहे. सो बिल रिसिवेबल असेट आहे, त्याच्या अपोजिट बिल्स पेएबल, बरोबर विरुद्धार्थी बिल पेएबल अमाऊंट आहे 21,000, ही आपली लॅबिलिटी आहे. ओके, बिल पेएबल ही आपली आहे लॅबिलिटी. तर इथं क्रेडिटर्सच्या खाली लिहा देणं आहे ते आपलं, म्हणून बिल्स पेएबल लॅबिलिटी आहे किती रुपये? 21,000. बिल पेएबल आहे 21,000. चलो, ठीक आहे. नेक्स्ट वन बिल्स पेएबल झालं. त्यानंतर आहे कमिशन. बाळांनो, कमिशन दिले. आता बघा, डेबिटला अमाऊंट आहे का क्रेडिटला? तर तुम्हाला इथं क्लिअरली दिसते कमिशनची अमाऊंट आहे डेबिटला. डेबिटला आलेली कमिशनची अमाऊंट म्हणजे खर्च. ओके, किंवा डेबिटला आलेली अमाऊंट आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. कमिशन वगैरे जे खर्च आहेत हे सगळे मित्रांनो ऑफिस मधून होत असतात. तर हे लिहा इथं डेबिट बाजूला टू कमिशन अमाऊंट आहे 2,800. टू कमिशन अमाऊंट आहे 2,800 रुपये. ओके, टू कमिशन अमाऊंट आहे 2,800. सो हे आपण इथं कंप्लीट केलंय. देन त्यानंतर आहेत वेजेस. वेजेस आहेत 1,760. वेजेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे फॅक्टरीमध्ये जे लोक कामगार काम करतात त्यांना दिला जाणारा पगार. फॅक्टरीमधनं हा खर्च होतो, त्यामुळे याला आपल्याला लिहायचं आहे ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस 1,760. परचेसला एक ओळ जागा सोडा. पर टू वेजेस अमाऊंट आहे 1,760. वेजेस अमाऊंट आहे 1,760 रुपये. चलो, नेक्स्ट वन बघूया पुढचा पॉईंट काय दिलाय. नेक्स्ट आहे मित्रांनो सॅलरीज. ओके, सॅलरीज अमाऊंट आहे 3,000. मित्रांनो, सॅलरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे फॅक्टरीमध्ये ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार म्हणजे आहे सॅलरीज. सॅलरीज अमाऊंट आहे 3,000. सॅलरीज अमाऊंट आहे इथं 3,000 रुपये पीएलच्या डेबिटला. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर 25,000. फर्निचर ही मित्रांनो आपली मालमत्ता संपत्ती आहे, असेट आहे आपली. तर इथं बॅलन्स शीटच्या असेटला लिहा फर्निचर. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये, त्यामुळे डायरेक्ट अमाऊंट लिहिताना आउटरला लिहा 25,000. फर्निचर 25,000 रुपये. ठीक आहे. देन फर्निचर नंतर पुढचा पॉइंट आहे प्लांट मशिनरी 63,000. प्लांट मशिनरी ही सुद्धा आपली असेट आहे. तर इथं लिहा प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे 63,000. इनरला लिहूया त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ओके, इनरला लिहूया त्याला ऍडजस्टमेंट इथं आहे म्हणून. प्लांट मशिनरी 63,000. चलो, नेक्स्ट वन बघूया. नेक्स्ट वन आहे आरडीडी. बघा, आरडीडी ची अमाऊंट डेबिटला दिले का क्रेडिटला दिले? आरडीडी ची अमाऊंट ही डेबिटला दिले का क्रेडिटला दिले? तर अमाऊंट दिले क्रेडिटला. मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, क्रेडिट बाजूला आलेला आरडीडी आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. क्रेडिट बाजूला आलेला आरडीडी आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. तर पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय आरडीडी अमाऊंट आहे 1,000. बाय आरडीडी अमाऊंट आहे 1,000. मित्रांनो बघा, पॉइंट रिपिटेटिव्ह नेचर असतात. किती पॉइंट आपले परत परत तेच येतात बघा. ओके, फक्त काही ऍडजस्टमेंट, काही गोष्टी आता आज करंट अकाउंट जसं आपल्याला नवीन बघायला मिळालं, तशा सगळ्या गोष्टी एक एक तुम्हाला पुढे नवीन शिकायला तिथं मिळतील. ठीक आहे.
सो आरडीडीचं पोस्टिंग झालं. देन पुढे जाऊया. आरडीडी नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. मराठीमध्ये आपण याला गुंतवणूक म्हणतो. आपण केलेली गुंतवणूक बाळांनो, आपण केलेली गुंतवणूक ही आपली असेट असते, बरोबर, आपली संपत्ती आहे. तर इन्व्हेस्टमेंट इज युअर असेट. प्लांट मशिनरीला एक ओळ 2 ओळ जागा सोडा आणि नंतर लिहा इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. किती आहे इन्व्हेस्टमेंट? 10,500 रुपये. तर इन्व्हेस्टमेंट लिहा आउटरला, इन्व्हेस्टमेंट लिहा आउटरला 10,500 रुपये. इन्व्हेस्टमेंट लिहा आउटरला 10,500 रुपये. नेक्स्ट, लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन. ओके, लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन. बघा, लोन आणि ऍडव्हान्सेस म्हणजे कर्ज आपण दिलेले आहेत. बघा, गिवन शब्द आहे. गिवन म्हणजे दिलेली. बघा, आपण लोकांना कर्ज जर दिली तर लोक कधी ना कधी त्याचे पैसे आपल्याला परत देतील, बरोबर. आणि जे आपल्याला पैसे मिळणार आहेत ती गोष्ट म्हणजे आपली असेट असते. ठीक आहे. तर ही लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन जी आहे ती आपली मित्रांनो असेट आहे. तर याला असेट बाजूला लिहा, लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन. ओके, अमाऊंट आहे मित्रांनो याची 35,240 रुपये. अमाऊंट आहे याची 35,240 रुपये. ठीक आहे. लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन म्हणजे आपण दिलेली कर्ज आहेत. आपण दिलेली कर्ज ही आपली असेट असते आणि आपण काढलेली कर्ज ही आपली लॅबिलिटी असते. ठीक आहे. आपण दिलेली कर्ज ही आपली असेट असते आणि आपण काढलेली कर्ज ही आपली लॅबिलिटी असते. आता कर्ज दिलंय का आपण कर्ज काढलंय कसं ओळखायचं? तर डेबिटला दिलं असेल तर आपण कर्ज दिलेलं आहे आणि जर क्रेडिटला अमाऊंट आली असेल तर आपण कर्ज काढलेलं आहे, असं याचा अर्थ होतो. डेबिट आणि क्रेडिटचा अर्थ म्हणजे डेबिट आणि क्रेडिट या अर्थाने वापरले जातात. तुम्हाला एक पॉईंट नंतर एक मी इथं झाल्यावर प्रॉब्लेम सांगतो आज. चलो, देन इन्शुरन्स. इन्शुरन्स अमाऊंट 2,500. इन्शुरन्स हा खर्च आहे, ऑफिस मधनं होतो. याला आपण पीएलच्या डेबिटला लिहितो मित्रांनो. तर याला ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला लिहा. ओके, टू इन्शुरन्स. 2,500 इनरला लिहा, 2,500 इनरला लिहा, 2,500. ऍडजस्टमेंट याला आहे म्हणून. ठीक आहे. देन पुढचा पॉइंट अमाऊंट आहे. पुढचा पॉइंट आहे बॅड डेट्स. अमाऊंट आहे 500 रुपये. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा, असे जे सगळे बुडलेले पैसे तोटे आहेत ते आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. तर इथं लिहा टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स 500 रुपये. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 500 रुपये. टू बॅड डेट्स 500 रुपये. चलो, देन लास्ट पॉइंट आहे बघा. बॅड डेट झाला आपलं पीएलच्या डेबिटला. लास्ट पॉइंट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस्ड ऑन 1/1/19. बघा, कंसात काहीतरी माहिती दिली. कंसात जर काय माहिती दिली असेल तर लगेच त्याला समजून घ्या की ऍडजस्टमेंट आहे. एखाद्या पॉइंट समोर जर कंसात काही माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल तर तिथल्या तिथं लगेचच समजून घ्या की त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. आता बाळांनो याचा अर्थ काय होतो? गव्हर्नमेंट बॉन्ड. बाळांनो गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय? की जे सरकार असतं, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, यांना गव्हर्नमेंट बॉन्ड वगैरे काढायची एक म्हणजे तरतूद असते किंवा एक त्यांना अधिकार असतो की ते त्यांना जर पैसे पाहिजे असतील गव्हर्नमेंटला तर ते गव्हर्नमेंट काय करू शकतो? लोकांकडनं पैसे गोळा करू शकतं बॉन्डच्या रूपाने. म्हणजे लोकांना काय ते आवाहन करतात की तुम्ही आम्हाला आता सध्या काहीतरी एक पैसे द्या आणि तुम्हाला ठराविक दरानं आम्ही त्याच्यावर व्याज देतो. आता गव्हर्नमेंट आपले पैसे घेते, गव्हर्नमेंट आपल्याला व्याज देणार आहे. तर ही एक फार सिक्युर्ड इन्व्हेस्टमेंट समजली जाते, सुरक्षित इन्व्हेस्टमेंट समजली जाते. तर गव्हर्नमेंट बॉन्ड तुम्हाला लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड ही आपली गुंतवणूक आहे. ओके, गव्हर्नमेंट बॉन्ड ही पहिली गोष्ट आपली गुंतवणूक आहे. आणि हा जो 12% हे जे पुढे लिहिले ना 12%, तर 12% हे त्या गुंतवणुकीवर व्याज मिळतं. बघा बाळांनो, तुम्ही एखादं कर्ज काढलं किंवा तुम्ही एखादी बँकेमध्ये ठेव पावती करून ठेवली तर ऑब्व्हियसली तिथं एक गोष्ट येते ऑटोमॅटिक, जो असतो व्याज. बरोबर, तुम्ही कर्ज काढलं तर बँक तुमच्याकडनं कर्जावर व्याज आकारेल आणि जर तुम्ही बँकेमध्ये ठेव पावती ठेवली असेल तर बँक तुम्हाला व्याज देईल. बरोबर, कर्ज काढलं तर आपण व्याज देतो आणि जर आपण बँकेत पैसे ठेवले, गुंतवणूक केली तर बँक आपल्याला व्याज देते. तर मित्रांनो, आपण जी आता गुंतवणूक केली ना गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये, त्याच्यावर
त्या गुंतवणुकीवर व्याजाचा जो दर आहे तो आहे 12%. व्याजाचा जो दर आहे तुमचा तो आहे 12%. ठीक आहे, तर एवढीच गोष्ट आता समजून घ्या की आपण गुंतवणूक केली आहे आणि आपण 12% दरानं गुंतवणूक केलेली आहे. आता अमाऊंट किती आहे इथं गुंतवणुकीची, तर ती अमाऊंट आहे मित्रांनो 15,000 रुपये. मित्रांनो गुंतवणूक ही आपली असेट असते. ओके, गुंतवणूक ही आपली असेट असते, तर याला असेट बाजूला लिहा 12%. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. अमाऊंट आहे मित्रांनो 15,000. इनरला लिहा कारण याला एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ओके, 15,000 याला तुम्ही इनरला लिहा, ऍडजस्टमेंट आहे म्हणून. सो सगळ्या प्रॉब्लेमचं जे पोस्टिंग आहे ते आपण इथं पूर्ण केलेलं आहे. कुणाला पोस्टिंग मध्ये काही शंका असेल तर मला सांगा, समजलं असेल तर तसं मला सांगा. एक पॉइंट फक्त आपण वेगळा बघितला, जो होता पार्टनर्सच्या करंट अकाउंट बाबतीमध्ये. करंट अकाउंटचं आपण मी काय सांगितलं तुम्हाला, कॅपिटल जे आलंय ते तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचंय बाळांनो, आणि जे करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो तुम्ही पार्टनर्स करंट अकाउंटला लिहिला. एका पार्टनरचा फेवरेबल होता, एका पार्टनरचा अनफेवरेबल होता, तर ते आपण एक क्रेडिटला एक डेबिटला असं करून ते कम्प्लीट आपण काम तिथं केलेलं आहे. तर मित्रांनो समजलेलं आहे का, जरा मला इथं सांगा, सो दॅट आपण पुढे ऍडजस्टमेंट पार्टकडे जाऊया. यस, अथर्व, सानिका, सृष्टी, अनुजा, श्रुती, अस्मिता, हर्षदा, अनु, श्वेता, साक्षी, साक्षी पाटील, ऋतुजा मदने, अथर्व जाधव, गायत्री, आदित्य, सगळे बोला बाळांनो. यस, तेवढ्या लोकांना समजलेलं आहे असं म्हणतात. ऋतू यस सर, रोहित पाटील यस, ओके ठीक आहे, काय हरकत नाही बाळांनो. चल, तर आता एक नेक्स्ट एक छोटासा पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतो. आता तुम्ही बऱ्यापैकी पुढे आलेला आहात त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. शीतल, तर आता बघा थोडंसं तुमचं ऑब्झर्वेशनवर हा पॉईंट होता, त्यासाठी आपण ठेवलेला. आता बघा आपण हे जे पोस्टिंग करतोय ना, आता 4 प्रॉब्लेम आता आपण जे आतापर्यंत केले त्यामध्ये आपण काय करतो की हा एक आपल्याला तिथं काय तक्ता दिलेला असतो, त्या तक्त्याला आपण काय म्हणतो, ट्रायल बॅलन्स. ओके, ही गोष्ट जी समजून सांगतोय ही फार महत्वाची आहे. ही गोष्ट तुम्हाला समजली तर पोस्टिंग मध्ये तुम्हाला फार त्याचा उपयोग होईल. एक आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. आता हा जो ट्रायल बॅलन्स आहे ना, याला आपण रोज बघतो की त्याला 2 बाजू असतात, एक असते डेबिट बाजू आणि दुसरी असते आपल्याला तिथं दिलेली क्रेडिट बाजू. ओके, फायनल अकाउंट म्हणजे काय मित्रांनो, फायनल अकाउंट म्हणजे काय, तर फायनल अकाउंट जे आहे आपलं ते आपण 4 गोष्टींचं पोस्टिंग करत असतो फायनल अकाउंट्स मध्ये. ओके, 4 गोष्टींचं पोस्टिंग करत असतो. कुठल्या 4 गोष्टी आहेत, नंबर 1 आहेत खर्च, ज्याला आपण एक्सपेन्सेस म्हणतो. नंबर 2 आहेत इन्कम, ज्याला आपण उत्पन्न म्हणतो. नंबर 3 आहे असेट्स, ज्याला आपण संपत्ती किंवा मालमत्ता म्हणतो. आणि नंबर 4 आहे ज्याला आपण म्हणतो लायबिलिटीज, म्हणजे आपली कर्ज आणि देणी. बरोबर, तर 1, 2, 3 आणि 4 या 4 गोष्टी आहेत ना, या 4 गोष्टी तुम्हाला कुठे दिलेल्या असतात, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या असतात. आणि ट्रायल बॅलन्सला परत 2 बाजू असतात, एक असते डेबिट, दुसरी असते क्रेडिट. ओके, तर आता डेबिट म्हणजे काय आणि क्रेडिट म्हणजे काय जरा समजून घ्यायचं. आता कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही इथं बघाल तर डेबिटला कुठले पॉईंट दिलेले असतात आणि क्रेडिटला कुठले पॉईंट दिलेले असतात हे जरासं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता मी जे सांगतोय यस नेहा, ते बघा की डेबिटला ना मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, डेबिटला बाळांनो, डेबिटला एक तर सगळे खर्च दिलेले असतात. एक सेकंड, डेबिटला एकतर सगळे खर्च दिलेले असतात किंवा एकतर सगळ्या असेट्स दिलेल्या असतात. क्रेडिटला मित्रांनो सगळे एकतर तुम्हाला इन्कम दिलेले असतात किंवा एकतर बाळांनो तुम्हाला लॅबिलिटीज दिलेल्या असतात. ठीक आहे, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. काय, तर ट्रायल बॅलन्स आहे, ट्रायल बॅलन्सला फर्स्ट डेबिट आणि क्रेडिट अशा 2 बाजू आहेत. डेबिटला दिलेला पॉईंट एकतर काय असतो तुमचा खर्च असतो किंवा असेट असते, आणि क्रेडिटला दिलेला एकतर तुमचा इन्कम असतो आणि एकतर तुमची लॅबिलिटी असते. आता काही याला अपवाद आहेत. ओके, याला काही अपवाद आहेत की जे डेबिटला असताना सुद्धा म्हणजे वेगळ्या पद्धतीने पोस्ट होतात आणि क्रेडिटला आले तरी वेगळीकडे पोस्ट होतात. काही अपवाद याला आहेत, पण मॅक्सिमम म्हणजे मोर दॅन 95% पोस्टिंग जे आहे ते मित्रांनो या गोष्टीवर डिपेंड आहे, डेबिट आणि क्रेडिटवर. डेबिटला आले तर एकतर खर्च असेल किंवा एकतर असेट असेल,
आणि क्रेडिटला आले तर एकतर इन्कम असेल किंवा लॅबिलिटी असेल. चलो, तर आपण याला थोडंसं टेस्ट करून बघूया एक कुठला तरी प्रॉब्लेम घेऊन उदाहरणादाखल. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल बघा, चौथा मागचा प्रॉब्लेम बघूया. मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघा काय काय आलं, स्टॉक एक प्रकारे असेट असते. ठीक आहे, परचेस एक प्रकारे खर्च असतो, सॅलरीज खर्च आहे, वेजेस खर्च आहे, कॅरेज खर्च आहे, रॉयल्टी खर्च आहे, फ्रेट खर्च आहे, प्रिंटिंग स्टेशनरी खर्च आहे, डेटर्स बघा, डेटर्स असेट आली बरोबर. मी तुम्हाला सांगितलेलं खर्च किंवा असेट, तर डेटर्स आली असेट. फर्निचर असेट आहे, प्रॉपर्टी असेट आहे, इन्व्हेस्टमेंट असेट आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे, ऍडव्हर्टिजमेंट खर्च आहे, बॅड डेट्स खर्च आहे, डिस्काउंट अलाउड खर्च आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेट्स आहेत, फिक्स्ड डिपॉझिट असेट आहे. ओके, तर डेबिटला काय आलं, एकतर खर्च किंवा असेट. जरा क्रेडिट टेस्ट करूया. क्रेडिटला पहिला आला कॅपिटल, काय कॅपिटल, लॅबिलिटी आहे. क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कम आहे. ओके, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कम आहे. बँक ओव्हरड्राफ्ट तुमची लॅबिलिटी आहे, कर्ज आहे तुमचं, आणि सेल्स हे तुमचं उत्पन्न आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही याला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये टेस्ट करू शकता. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम आपण जरा बघूया काय नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये. फॉर एक्झाम्पल इथं डेबिट क्रेडिट आहे, डेटर्स असेट आहे, परचेस खर्च आहे, रिटर्न याला अपवाद आहे, सोडून द्या. स्टॉक असेट आहे, लँड बिल्डिंग असेट आहे, कॅरेज खर्च आहे, रेंट खर्च आहे बघा, सॅलरीज खर्च आहे, बॅड डेट्स खर्च आहे, ड्रॉइंग याला अपवाद आहे. ठीक आहे, तर ऍडव्हर्टिजमेंट खर्च आहे. इकडे बघा क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, इन्कम हा म्हणजे इन्कमच आहे, क्रेडिटला आलाय म्हणजे कॅपिटल लॅबिलिटी आहे, प्रॉव्हिडंट फंड लॅबिलिटी आहे, रिटर्न्स अपवाद आहे, कमिशन याला कमिशन पण इन्कम आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने मित्रांनो कुठलाही प्रॉब्लेम जगातला तुम्ही उघडून बघितला तर तुम्हाला या पद्धतीने तिथं पोस्टिंग तुमचं आलेलं तिथं दिसेल. ठीक आहे, तर काय यासाठी लक्षात ठेवायचं, तर एक एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की डेबिटला आलेला पॉइंट जो आहे तो एकतर तुमचा एक्सपेंडिचर असेल किंवा असेट असेल, क्रेडिटला आलाय म्हणजे एकतर तुमचा इन्कम किंवा लॅबिलिटी असेल. ओके, ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. या पद्धतीने आपण इथं हे करतो. एक सेकंड हे हटव द्यायला इथनं. इन केस कुणाला पाहिजे असेल तर एवढ्याचा स्क्रीनशॉट इथं काढून ठेवू शकता तुम्ही मोबाईलमध्ये. परत ते लिहून घ्या. ऍडजस्टमेंटचं जे आपलं पान आहे ना बाळांनो, काल आपण ऍडजस्टमेंट लिहित होतो ना, त्या पानावर लिहिलं तरी तिथं तुम्ही चालेल. ठीक आहे, क्लिअर आहे बऱ्यापैकी, समजलंय का तुम्हाला हे मला एकदा सांगा. जरा बोला पट सो दॅट आपण पुढे जाऊया ऍडजस्टमेंट पार्ट कडे. यस, सानिका, गायत्री, ऋतू, श्रुती, हर्षदा, आदित्य, ऋतुजा पवार, शीतल, सृष्टी, अनु, साक्षी, स्नेहा, साक्षी, अनुजा पाटील. यस, तर ऑलमोस्ट सगळे समजले असं म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, हा जे आहे ना पुढचं सगळं हे आपलं याच आहे, ऋतुजा मधने. येस, सो फर्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. पोस्टिंग सगळं आपण कंप्लीट केलेलं आहे. ऍडजस्टमेंट पार्ट कडे आता फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे आपली रेग्युलर, जी आपण कायम सोडवतो. क्लोजिंग स्टॉकची. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट 38,000. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिलाय 38,000. प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या बाळांनो आपण काय करतो, दोन इफेक्ट करतो बरोबर. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किमान दोन इफेक्ट होतात. तर यानुसार क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर सगळ्यांनी लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. नंबर एक, क्लोजिंग स्टॉक 38,000 हा झाला इफेक्ट नंबर एक. दुसरा इफेक्ट आपण करतो मित्रांनो बॅलन्स शीटच्या असेटला. कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते. तर इथं बॅलन्स शीटच्या असेटला, गव्हर्नमेंट बॉन्डला एक दोन ओळी जागा सोडा आणि लिहा क्लोजिंग स्टॉक 38,000, 38,000, 38,000 रुपये. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक 38,000. पहिला केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, दुसरा केला बॅलन्स शीटच्या असेटला. ही ऍडजस्टमेंट आपण रेग्युलरली पहिल्या प्रॉब्लेम पासून करत आलेलो आहे. तर ही रिपिटेटिव्ह आणि 100% येणारी ऍडजस्टमेंट आहे. चलो, 2 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. त्यात दोन गोष्टी सांगितल्यात, एक एक बघूया. पहिलं बघा इथंपर्यंतच. राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000. बघा राम जो आहे तो एक व्यवसायातला एक पार्टनर आहे आणि त्यांनी काय सांगितले, पार्टनर आता व्यवसायात पार्टनर काम करतो, तर पार्टनरला सॅलरी द्या. किती रुपये सॅलरी द्या, 6,000 रुपये सॅलरी द्या, असं त्यांनी सांगितलेलं तुम्हाला आहे. मित्रांनो ही ऍडजस्टमेंट आज आपण पहिल्यांदाच करतो. आता हे जे पार्टनर्स करंट अकाउंट आहे किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ना, या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटचं पोस्टिंग करण्यामागे एक लॉजिक असं आहे की जो पार्टनर आहे त्या पार्टनरचा जर इन्कम असेल
तर ते आपण त्याच्या क्रेडिटला लिहितो. आणि पार्टनरचा जर खर्च होत असेल, पार्टनरचा जर खर्च होत असेल तर ते आपण लिहितो मित्रांनो डेबिट बाजूला. ओके, इन्कम असेल तर तो रेकॉर्ड होतो क्रेडिट बाजूला, एक्सपेंडिचर असेल तर ते रेकॉर्ड होतो मित्रांनो डेबिट बाजूला. आता थोडासा बारकाव्यानं विचार करा. हा जो पार्टनर आहे ना राम नावाचा, त्याला सॅलरी द्यायला सांगितले किती, 6,000 रुपये, म्हणजे रामला सॅलरी द्यायला सांगितले. रामला सॅलरी मिळते. बाळांनो, पैसे मिळणं, रामला सॅलरी मिळणं हा रामसाठी काय असेल, उत्पन्नाचा भाग असेल. बरोबर, रामला सॅलरी मिळते आहे, तो उत्पन्नाचा भाग असेल त्याच्या ऑब्व्हियसली. तर रामला सॅलरी मिळते आहे म्हणल्यावर आपल्याला लिहावं लागेल कोणत्या बाजूला, तर ऑब्व्हियसली आपल्याला लिहावं लागेल त्यामुळे क्रेडिटला इन्कम आहे म्हणून. तर इथं क्रेडिटला लिहा बाय सॅलरी अकाउंट. आणि कुणाला मिळते तर रामला, रामचा कॉलम हा आहे, तर रामला मिळते तर रामच्या कॉलम मध्ये लिहा 4,000 रुपये. सॉरी, अमाऊंट 6,000 आहे. ओके, तर रामला सॅलरी मिळते आहे, तर इथं लिहून घ्या त्याची अमाऊंट. अमाऊंट आहे 6,000 रुपये. समजून घ्या बाळांनो लॉजिक काय आहे एखादी गोष्ट पोस्टिंग करण्यामागं. ओके, समजून घ्या. चलो, तर हा झाला पहिला इफेक्ट. आता रामला सॅलरी मिळाली, त्याच्यासाठी तो इन्कम होता, ठीक आहे. रामला सॅलरी मिळाली, त्याच्यासाठी तो इन्कम होता, बरोबर आहे. पण व्यवसायासाठी तर तो मात्र काय असेल, तर खर्च असेल. का खर्च असेल? कारण आपण त्याला सॅलरी दिली. म्हणजे तुम्ही जर व्यावसायिक असाल आणि तुम्ही सॅलरी दिली तर व्यवसायासाठी तो काय झाला, खर्च. आता खर्च असतात ते आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. बरोबर, हे जे ऑफिस मधनं होणारे जे खर्च आहेत ते रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर इथं त्याचा दुसरा इफेक्ट होणार पीएलच्या डेबिटला टू सॅलरी टू राम, टू सॅलरी टू राम, अमाऊंट आहे 6,000. तर बाळांनो बघा, समजून घ्या कशा पद्धतीनं या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आपण केले. पहिला केला पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा बाळांनो केला पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. ओके, बारकाव्यानं समजून घ्या कशा पद्धतीनं गोष्टी होत आहेत. ओके, सो हा झाला या ऍडजस्टमेंट मधला पहिला पार्ट, ज्यामध्ये आपण पहिल्या त्या सॅलरीच्या ऍडजस्टमेंटचे दोन पार्ट बघितले. दुसरं बघूया यानंतर बघा. अँड कृष्ण इज अलाउडेड कमिशन 3% ऑन नेट सेल. आणि कृष्ण जो आहे त्याला काय द्या म्हणून सांगितले, त्याला कमिशन द्या म्हणून सांगितले. किती? 3%. कशाच्या? नेट सेल्सच्या. ओके, ठीक आहे, देऊया आपण त्याला. तर ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी लिहून घ्या वर्किंग नोट याची. कमिशन टू कृष्ण ऍट द रेट किती टक्के? 3% ऑन नेट सेल्स. ओके, कमिशन द्यायला सांगितले 3% कृष्णला. कशाच्या? नेट सेल्सच्या. ओके, तर आपले नेट सेल्स किती आहेत? नेट सेल्स म्हणजे काय? नेट या शब्दाचा अर्थ काय होतो? तर नेट म्हणजे फायनल. तर मित्रांनो इथं वजा करायसारखं आपल्याकडे सेल्स मधनं काही नाहीये. तर आपले नेट सेल्स म्हणजे आउटर येणारी अमाऊंट जी आहे 2,08,000. ओके, 2,08,000च्या 3%. ठीक आहे, 2,08,000च्या 3% काढा. 2,00,000 सिंपल. जर येत नसेल तर या मेथडनं सुद्धा काढू शकताय. 2,08,000च्या 3%. 1% पाहिजे असेल तर 2 शून्य कमी करा, म्हणजे येतील 20,800. म्हणजे 20 त्रिक 60, 8 त्रिक 24, म्हणजे 60 आणि 2 62,400 येतं का बघा. बोला 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 बोला. यस अनु. सॉरी, 6,240. 1 शून्य जास्त झालं. यस सृष्टी बरोबर आहे, शून्य जास्त झालं. 6,240 येईल. 1 शून्य कमी करा, 6,240 येईल. 2 शून्य कमी केल्यावर राहतात 20,080. बरोबर, म्हणजे 2,080 राहतात. शीतल बरोबर आहे. तर वर्किंग नोट लिहून घ्या. तर कमिशन किती झालं? तर कमिशनचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 6,240 रुपये. ठीक आहे, 6,240. हर्षदा बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे बघूया काय आहे पुढं.
आता कमिशन द्यायचं आहे बाळांनो त्याला. ओके, त्याला कमिशन द्यायचं आहे, कृष्णला कमिशन द्यायचं आहे. मग कृष्णला कमिशन मिळणार, कृष्णला कमिशन मिळणार म्हणजे कृष्णला कमिशन मिळालं हा त्याच्यासाठी इन्कम असेल तर पहिला इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन अकाउंट 6240, कमिशन अकाउंट 6240 ने हा बरोबर आहे 6240. ओके ठीक आहे, त्याला बघा त्याला कमिशन मिळालं, कृष्णाला कमिशन मिळालं म्हणजे त्याच्यासाठी इन्कम झाला, त्याच्यासाठी इन्कम आपण त्याचा इन्कम असेल, पार्टनरचा जर इन्कम होत असेल तर तो आपण लिहितो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, त्यानुसार लिहिलं 6240 इकडं. ओके, नेक्स्ट पॉइंट, आपल्यासाठी तर मात्र तो खर्च झाला. ओके, आपल्यासाठी मात्र तो खर्च झाला, त्यामुळं त्याला लिहा पीएलच्या डेबिटला टू कमिशन टू कृष्ण टू कृष्ण 6240. बघा आपल्यासाठी बाळांनो तो खर्च झाला कसा, तर आपण त्याला पैसे दिले, बरोबर. आपण एखाद्याला जर पैसे दिले तर आपण पैसे दिले म्हटल्यावर तो आपल्यासाठी खर्चच असणार. सो ही ऍडजस्टमेंट मित्रांनो आज नवीन होती, पहिल्यांदा बघितली बाळांनो तुम्ही, या पद्धतीने आपण इथं कव्हर केलेली त्याला आहे. ठीक आहे, तर जाऊया पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. सेम इफेक्ट झाले, पहिला पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा झाला पीएलच्या डेबिटला, दोन्ही याचे. तिसरी तुम्हाला, हा तिसरी पण बघा येते का तुम्हाला, एकदा झालंय माझ्यामध्ये पण ठीक आहे, परत एकदा बघूया. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड 5% पर एनम. ओके, याला पण एक छोटीशी वर्किंग नोट करून घ्या, माझ्या बरोबर इथं लिहून घ्या प्रॉब्लेमच्या खाली किंवा नेक्स्ट पेजला वगैरे, तुम्ही जिथे जागा आहे तुमची तिकडे लिहून घ्या. यांनी काय सांगितलंय की इंटरेस्ट द्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनरना इंटरेस्ट द्या ऍट द रेट किती टक्क्यानं, 5% पर एनम. ओके, बरोबर आहे ना, 5% पर एनम. यांना काय सांगितले, पार्टनरना व्याज द्या 5% पर एनम. आता बाळांनो जरा बघा, पार्टनर जस्ट बघा इकडं, पार्टनर दोन आहेत तुमचे, बरोबर. एक आहे तुमचा ज्याचं नाव आहे राम, दुसरा पार्टनर आहे त्याचं नाव आहे कृष्ण. ठीक आहे, आता बाळांनो बघा, पहिल्यांदा यांचं कॅपिटल किती दिले, त्याच्या 5%. बाळांनो इथं कॅपिटल दिले, बरोबर, इथं कॅपिटल दिले. बघा रामचं किती आहे, 1,60,000, कृष्णचं किती आहे 80,000. ओके, 1,60 आणि 80, 1,60 आणि याचं आहे 80,000. याच्यावर यांना किती टक्के द्यायचे, याच्यावर यांना द्यायचे 5%. बोला उत्तर काय येतील. ओके, बघा 16,000 येतील 10%, म्हणजे 8,000 येणार 5%. असं मला वाटते, चुकलं असलं माझं तर काय सांगा. ओके, येस, तर बरोबर आहे मित्रांनो. बोला बोला बोला, शीतल दोन्ही उत्तर बरोबर आहेत, स्नेहा बरोबर आहे, सानिका बनसोडे बरोबर आहे. उत्तर बोलत चला पटापट पटापट, कळाल का, काम तुम्हाला करायचं, कॅल्क्युलेशन हे तुम्हाला करायचं. चलो ठीक आहे, येस अनु बरोबर आहे. ओके, तर वर्किंग नोट लिहिले तुम्ही, अनु दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पहिल्याच आलं 8,000, दुसऱ्याच आलं 4,000. हर्षदा यस लिहिलेलं आहे म्हणते. सानिका बरोबर आहे दुसरं उत्तर. सृष्टी दोन्ही उत्तर बरोबर आहेत. साक्षी दोन्ही उत्तर बरोबर आहेत. कॅमेरे कुणी चालू करू नका. ठीक आहे, लिहून घेतला असेल तर याचं पोस्टिंग करूया आपण. पोस्टिंग काय, तर पहिल्याला 8,000, दुसऱ्याला 4,000. पण बघा पार्टनरला समजून घ्या पुन्हा एकदा, सेम लॉजिक मगाच. पार्टनरला इंटरेस्ट मिळते म्हणजे पार्टनरला व्याज मिळते, मग पार्टनरला व्याज मिळते त्यासाठी तो झाला इन्कम, त्यासाठी इन्कम आहे तर त्याचा इन्कम आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. तर इथं लिहा बाय इंटरेस्ट अकाउंट, बाय इंटरेस्ट अकाउंट. पहिल्याचा होता 8,000, दुसऱ्याचा होता 4,000, बरोबर. पहिल्याचा 8,000, दुसऱ्याचा आहे 4,000. पार्टनरला व्याज मिळणे हा पार्टनर साठी इन्कम असेल, नंबर 1. आणि नंबर 2, याच्या अपोजिट त्याच्यासाठी इन्कम आहे म्हणजे आपल्यासाठी तो असणार खर्च. तर इथं खर्च म्हणल्यावर हे सगळे होतात ऑफिस मधनं. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल राम आणि दुसरा आहे कृष्ण. रामचा आहे 8,000, कृष्णचा आहे 4,000. 8 अधिक 4 होतात किती, 12. ओके,
सो 8 अधिक 4 12 पीएलच्या डेबिटला. तर मित्रांनो बघा, दुसरी ऍडजस्टमेंट आणि तिसरी ऍडजस्टमेंट, लॉजिक जे होतं म्हणजे त्याच्या पोस्टिंग करण्यामागे जे काही लॉजिक होतं, कारण होतं, ते समानच आहे. ओके, फक्त कॅल्क्युलेशन बेस्ड होतं, कॅल्क्युलेशन करावे लागले आपल्याला आणि कॅल्क्युलेशन मधनं उत्तरं काढून तुम्हाला हे करायचं. छोटी मोठी कॅल्क्युलेशन अकाउंटिंग मध्ये भरपूर आपल्याला करावी लागतात. सो दॅट हे थोडंसं व्यवस्थित याला लक्षात घ्या. सो आय होप हे झालं असेल लिहून सगळ्यांचं. जाऊया पुढच्या ऍडजस्टमेंटकडे. पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय दिलेलं आहे. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट मशिनरी 5% पर एनम. ओके, प्रोव्हाइड 4 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट मशिनरी 5%. प्लांट मशिनरीला डिप्रिसिएशन सांगितले 5%. कालच आपण लिहून घेतलं डिप्रिसिएशन म्हणजे काय, पहिला इफेक्ट त्याचा काय करायचा, तर असेट मधनं वजा. तर प्लांट मशिनरीच्या खाली लिहा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. बघा 63,000च्या 10% किती येतील, 1 शून्य कमी करा, 6,300. ओके, आणि 6,300च्या निम्मे असतील 5%. 6,000च्या निम्मे 5,000, 300च्या निम्मे 150, तर येतील 5,150. तर येतील आपले 5,000. येस, तर बरोबर आहे का बघा, अनु बरोबर आहे. सॉरी, 3,150. अनु बरोबर आहे. 6,300च्या निम्मे, 6च्या निम्मे 3,000 आणि ते 150. सानिका बरोबर आहे. ओके, तर वजाबाकी करा. 0, 10 5 गेले 5, इथं 2 म्हणजे 8 10, इथं झाले 4, 9 आणि 4 13, 59,850 येतात माझे उत्तर. बाळांनो पहिली बरोबर आहे. साक्षी, स्नेहा, हर्षदा, सानिका, अनु दुसरं उत्तर बरोबर आहे. 59,850 रुपये. येस, स्नेहा बरोबर आहे. तर हे झाला पहिला इफेक्ट. डिप्रिसिएशन, शीतल बरोबर आहे, डिप्रिसिएशन असेट मधनं वजा करतो, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा, हा आपल्यासाठी डिप्रिसिएशन हा आपल्या व्यवसायासाठी खर्च असतो. तर इथं लिहा पीएलच्या डेबिटला दुसरा इफेक्ट त्याचा, टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट मशिनरी. अमाऊंट आहे बाळांनो डिप्रिसिएशनची 3,150. 3,150. ओके, डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी पीएलच्या डेबिटला 3,150 रुपये. ठीक आहे, 3,150. तर ही पण ऍडजस्टमेंट बाळांनो इथं आपली कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट वन, 5 नंबर. 3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. एक कस्टमर आहे ज्याच्याकडनं 3,000 रुपये आपल्याला मिळणार नाहीत. आता ज्यांच्याकडे पुस्तक आहे ना, त्यांनी या ऍडजस्टमेंटच्या समोर कंसात लिहा नॉट रिकव्हरेबल म्हणजे बॅड डेट्स. नॉट रिकव्हरेबल म्हणजे आहे बॅड डेट्स. 3,000 बॅड डेट्स आहेत. बॅड डेट्सचं तुम्ही काय करता रे, तर बॅड डेट्स बाळांनो कायम लक्षात ठेवा डेटर्स मधनं आपण वजा करतो. तर डेटर्सच्या खाली लिहा लेस बॅड डेट्स, लेस बॅड डेट्स 3,000. ओके, 73 मधनं 3 गेले म्हणजे इथं राहतील 1,70,500. 73 3 गेले 1,70,500. बरोबर आहे का बघा, चुकलं असलं काय तर सांगा मला कॅल्क्युलेशन मध्ये. ओके, ऍडजस्टमेंटचा इफेक्ट काय, बॅड डेट्स म्हटल्यानंतर डेटर्स मधनं वजा. बॅड डेट्स म्हटल्यावर डेटर्स मधनं पहिल्यांदा वजा. तर डेटर्स मधनं आपण वजा केले बॅड डेट्स, तर हे आले 1,70,500. नंबर 1. नंबर 2, बॅड डेट्स हा असतो खर्च. याला आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. सानिका बरोबर आहे, पीएलच्या डेबिटला. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू बॅड डेट्स, टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1,000. हर्षदा बरोबर आहे. हर्षदा चुकले का बघ थोडं टायपिंग. ओके, बॅड डेट्स 3,000 रुपये. चलो ठीक आहे, पुन्हा चुकलं. चलो नेक्स्ट वन, लास्ट वन. प्रीपेड इन्शुरन्स दिलाय तुम्हाला 500 रुपये. प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड मित्रांनो, प्रीपेड म्हणलं की आपल्याला संबंधित गोष्टीतनं वजा करायचं आहे. इन्शुरन्स प्रीपेड आहे, तर याला लिहा इन्शुरन्सच्या खाली लेस प्रीपेड.
लेस प्रीपेड अमाऊंट किती आहे 500 रुपये, अमाऊंट आहे 500 रुपये. तर बघा 500 गेले, 500 500 गेले, 2.5 मधनं 500 गेल्यावर आउटरला राहतील 2000, आउटरला राहतील 2000. हा झाला पहिला इफेक्ट. आउटरला राहिले 2000, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा प्रीपेड, कुठलीही गोष्ट प्रीपेड असेल तर ती तुमची असते असेट. तर इथं असेट बाजूला आल्या, त्याचा दुसरा इफेक्ट प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 500 रुपये. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 500 रुपये. सो गाइस इथल्या बॅलन्स शीटच्या म्हणजे सॉरी ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या होत्या त्या सगळ्या आपण मित्रांनो इथं कंप्लीट केलेल्या आहेत. आता एक ऍडजस्टमेंट आहे गव्हर्नमेंट बॉन्डची, ती आपल्याला बघायची आहे आणि ती तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ती एक महत्वाची मेजर ऍडजस्टमेंट इथं आहे. ओके, सो काय ऍडजस्टमेंट आहे जरा बघा, समजून घेऊया. की ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत ना ते 15,000चे. ठीक आहे, वर्किंग नोट जी करावी लागेल. ते गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत ते आहेत 12% गव्हर्नमेंट बॉन्ड 15,000 रुपयाचे. ओके, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत, अमाऊंट आहे त्याची 15,000. जस्ट पहिल्यांदा बघा, काहीही लिहू नका मित्रांनो. बघा दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा. मी आता 11वीच्या आमच्या मुलांना कायम माहिती आहे, मी त्यांना कायम सांगतो दोन गोष्टी आहेत अकाउंटिंग मध्ये, एक डिप्रिसिएशन आणि दुसरी गोष्ट इंटरेस्ट. हे डिप्रिसिएशन आणि इंटरेस्ट जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट विचारात घ्यायची की ती किती वेळ आपण वापरलेलं आहे. ओके, किती वेळ आपण वापरलेलं आहे याचा अर्थ काय, नेमकं याचं काय मला म्हणायचं आहे. तर बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेतनं एक कर्ज काढलं. ठीक आहे, उदाहरणादाखल घ्या की तुम्ही बँकेतनं कर्ज काढलं. आता तुम्ही बँकेतनं कर्ज काढलं तर एक गोष्ट त्याच्या बरोबर आली की तुम्हाला त्या कर्जावर व्याज द्यावं लागेल. बरोबर आहे, तुम्हाला त्या कर्जावर व्याज द्यावं लागेल. मग आता व्याज देत असताना तुम्ही किती दिवसांचं व्याज देणार, किती वर्षाचं देणार, किती महिन्याचं देणार व्याज. तर ऑब्व्हियसली तुम्ही जेवढ्या काळासाठी कर्ज काढाल ना तेवढ्याच व्याज देणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 वर्षासाठी कर्ज काढलं तर तुम्ही 1 वर्षाचं व्याज देणार. तुम्ही 6 मंथसाठी कर्ज काढले तर तुम्ही 6 मंथसाठीचं व्याज देणार. तुम्ही 5 इयरसाठी कर्ज काढले तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार, 5 वर्षासाठी कर्ज म्हणजे 5 वर्षाचं व्याज देणार. तर इथं सुद्धा हाच नियम लागू पडतो. हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत ना 12%चे, त्याच्यावर बघा की आपण 12% काढले. फॉर एक्झाम्पल 15,000 वर तुम्ही हे 12% कॅल्क्युलेट केले. फॉर एक्झाम्पल रेग्युलर पद्धतीने करूया. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली, 12 गुणिले 0 0, 12 पंचे 60, हे 0 हातच्या आले 6, 12 एके 12 आणि 6 18. तर व्याज किती झालं, हे 1800 रुपये. बरोबर, 15,000च्या 12% तुम्ही काढले तर तुम्हाला व्याज मिळालं 1800 रुपये. पण इथे एक गोष्ट कंसात दिली, जरा व्यवस्थित बघा या गोष्टीकडं, की इथं कंसात काय दिले, दॅट इज परचेस्ड ऑन 1/1/2019. पण ही जी गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक केल्याची तारीख काय आहे, तर 1/1 म्हणजे 1 जानेवारी 2019. ओके, 1 जानेवारी 2019 ही तारीख आहे. आता तुम्ही जे अकाउंटिंग मित्रांनो करताय ना ते किती म्हणजे कुठल्या वर्षासाठी करताय, ते वर्ष संपते कधी. तर मित्रांनो जे फायनल अकाउंट तुम्हाला बनवायला सांगितले ते इथं दिलेत बघा, फॉर अकाउंटिंग इयर 2018-19. म्हणजे तुमच्या वर्षाची अकाउंटिंगच्या शेवटची तारीख आहे काय, 31 मार्च 2019. ओके, समजते का बघा. ही जी डेट आहे, ही जी इथं डेट आहे 1 जानेवारी 2019, ह्या वेळेला म्हणजे तुम्ही गुंतवणूक केली, या दिवशी तुम्ही गुंतवणूक, तिथं काय झालं, तुम्ही गुंतवणूक केली आणि हे जी डेट आहे ही तुमची आहे काय, वर्ष संपण्याची तारीख. वर्ष संपणारी जी डेट आहे ती आहे इथं 31 मार्च 2019. ओके, सो मला प्रश्न हा विचारायचा आहे की इथं जसं मी विचारलं की किती वेळ, तर इथं मी प्रश्न विचारणार हा कालावधी किती आहे, जानेवारी पासून ते मार्च पर्यंत तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक वापरली. तर मोजा महिने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. दॅट मीन्स ही जी गुंतवणूक आहे ही तुम्ही केली मित्रांनो किती महिन्यासाठी, ही केलेली आहे तुम्ही फक्त आणि फक्त 3 महिन्यांसाठी. तर आता हे जे व्याज आलंय ना इथलं, हे जे 1800 उत्तर काढलं, हे मित्रांनो आहे किती महिन्याचं व्याज,
हे आहे मित्रांनो 12 महिन्याचं व्याज. ओके, हे जे व्याज आलं हे आहे 12 महिन्याचं. पण तुमची गुंतवणूक किती महिन्याची? 3 महिन्याची. तर मग एक समीकरण आपल्याला मांडावं लागेल, जे तुम्ही लहानपणी मांडत होता, की 12 महिन्याला जर 1800 रुपये व्याज मिळतं, तर मग मला 3 महिन्याला किती व्याज भेटल? ओके, 12 महिन्याला जर 1800 रुपये व्याज होत असेल, तर मग 3 महिन्याला मला किती भेटेल? हे कसं सोडवायचं? तर या पद्धतीनं 3 ला म्हणजे खालनं सुरुवात करायची, 3/12 करायचं, गुणिले 1800, 3/12 गुणिले 1800. तर हे सोडवा, बघा किती येतात ह्याचं उत्तर. 3 चोक 12, 3 15, 3 संग 18. ओके, तर हे 4 एके 4, 4 एके 4, 4 अन 2 6, 4 पंचे 20, 0, 15 त्रिक 45. तर हे मित्रांनो येतात 450 रुपये. तर हे मित्रांनो शीतल बरोबर आहे, येतात 450 रुपये. समजलं तुम्हाला? हे येतात 450. सो 450 इज द फायनल आन्सर. पुन्हा एकदा मी तुम्हाला हे इक्वेशन इथं लिहून दाखवतो. हर्षदा उत्तर बरोबर आहे. सृष्टी उत्तर बरोबर आहे. सो 450 एवढं गुंतवणुकीवर व्याज आपल्याला मिळेल. एवढं मित्रांनो लिहून घ्या. ठीक आहे, हे जे एवढं आहे ना, हे एवढी वर्किंग नोट इकडे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या, महत्वाची आहे. लिहून घ्या, झालं की मला सांगा. लिहून घ्या आणि झालं की मला तुम्ही सांगा. हा एक्सप्लेन करतो बाळा ऋतू. सृष्टी श्रुती झालेला आहे. यस. अनुजा, अथर्व, हे सगळं मित्रांनो आहे ना, स्नेहा 11वीत आणले आपण बरं का. हे सगळं 11वीच्या त्याचा भाग आहे. ऋतुजा पवार, यस. अस्मिता, साक्षी, ऑलमोस्ट झालेलं आहे असं मला वाटते. बऱ्याच लोकांचं सानिका सूर्यवंशी झालेलं आहे. ठीक आहे, तर काय हरकत नाही. तर 450 रुपये मित्रांनो आपल्याला फायनल उत्तर. बघा आता इन्व्हेस्टमेंट आहे आपली आणि गुंतवणुकीवर व्याज बाळांनो मिळणार आहे. ओके, तर व्याज आपल्याला गुंतवणुकीवर 450 रुपये मिळणार आहे. तर हे आपण इथं पहिल्यांदा ऍड करायचं. हे इथं पहिल्यांदा ऍड करायचं. हे लिहा इथं, ऍड इंटरेस्ट 15,450, ऍड इंटरेस्ट 15,450 आउटरला येतील. बरोबर, पहिली गोष्ट. नंबर दोन, आता बघा इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. बरोबर, जी गोष्ट आपल्याला मिळणार असते ती आपला असते इन्कम. ओके, म्हणजे जे आता मिळणार, जे आपला इन्कम आहे, तर इथं इन्कमला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 450 रुपये. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 450 रुपये. चलो, तर मित्रांनो प्रॉब्लेम जो आहे तो आपला इथं पूर्ण झालेला आहे सगळा.
ठीक आहे, पहिला इफेक्ट केला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड केलं. दुसरा इफेक्ट आपण केला जो पीएलच्या क्रेडिटला. येस, पीएलच्या क्रेडिटला आपण तो तिथे केलेला आहे. सो मी पुन्हा एकदा समजून सांगतो, एक दोघं म्हणून तुम्ही समजून सांगा सो दॅट बघा. पहिली गोष्ट लक्षात घ्या, क्विकली समजून सांगतो, थोडंसं टाइम कमी आहे, की हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत याच्यावर व्याजाचा दर आहे 12% आणि गुंतवणूक आहे आपली 15,000. तर प्लेन अँड सिम्पल फर्स्ट स्टेप तुम्ही काय केली की 15,000च्या 12% काढलं तर तुम्हाला उत्तर मिळालं 1,800 रुपये. 1,800 रुपये व्याज होतं. 1,800 व्याज होतं, बरोबर आहे. पण हे व्याज किती महिन्याचं आहे? तर हे आहे मित्रांनो 12 महिन्याचं. आपण गुंतवणूक केलेली तारीख कधी आहे? तर तुम्ही गुंतवणूक केली 1 जानेवारीला. ओके, आणि वर्ष संपते कधी? तर तुमचं वर्ष जे आहे ते संपते 31 मार्चला. ठीक आहे, तुम्ही गुंतवणूक केली जानेवारीला, वर्ष संपते 31 मार्चला. तर हा जो कालावधी आहे तो मित्रांनो आहे किती? तर तो आहे बाळांनो 3 महिन्याचा. मग इथं एक समीकरण आपण मांडलं की काय समीकरण आहे की 12 महिन्याला जर 1,800 रुपये व्याज होत असेल तर 3 महिन्याला किती रुपये होतील? ठीक आहे, 12 महिन्याला 1,800 तर 3 लाख किती? तर हे कसं सोडवायचं? तर हे या पद्धतीनं 3/12 गुणिले 1,800, तर याचं उत्तर येतं किती? 450 रुपये. ओके, सो 450 मिळणार आहेत म्हणून पहिला इफेक्ट मी केला की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे या इन्व्हेस्टमेंट मध्ये याला ऍड केलं. नंबर एक आणि नंबर 2 पैसे मिळणार आहेत, माझा इन्कम असेल तर याला मी पीएलच्या क्रेडिटला ऑफिसमधनं असे इन्कम आपल्याला भेटतात. सो दॅट म्हणजे फायनान्स कॉस्टचा भाग आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे, तो आपण तिथं लिहिलेला आहे पीएलच्या क्रेडिटला. तर या बेसिसनं पूर्ण प्रॉब्लेम आपला कव्हर अप झालेला आहे. क्लोजिंग करायचं आहे क्विकली. हे परचेस आणि सेलची अमाऊंट बाहेरल्या. परचेस आहेत 1,00,000 रुपये, याला काय ऍडजस्टमेंट नव्हती. बघा कोणती बाजू मोठी येईल मित्रांनो, डेबिट का क्रेडिट? डेबिट का क्रेडिट कोणती मोठी येईल जरा बघा. मला वाटतं क्रेडिट मोठी येईल, बरोबर आहे. तर क्रेडिटची टोटल करूया 2, 8 अधिक 38. तर हे 000, हे 8 दुनी 16, 6 हातच्याला 1, 3 आणि 4, म्हणजे हे 2,46,000 येतात का रे? ऋतू डेबिट साइड, क्रेडिटची पहिला कर. अनु बरोबर आहे, तीच इकडे लिहा 246. यस, सानिका, अस्मिता, सृष्टी उत्तर बरोबर आहेत. बरं आता ह्याची करूया. यस, ऋतू बरोबर आहे उत्तर क्रेडिटचं. सृष्टी उत्तर बरोबर आहे. साक्षी बरोबर आहे. चलो, साक्षी 1-0 राहिले. देन 1,36,000 37,760. ओके, तर इथे येतात 1,37,760. ओके, तो वजाबाकी करूया. 2,46,000 0, 10 6 गेले 4 राहिले. इथे झाले 8 आणि 2 10. इथे झाले 8 आणि 8 8 16, 4 0, 1,08,240 येतात का बघा. ऋतू टायपिंग चुकलंय. साक्षी डेबिट बरोबर आहे. सृष्टी बरोबर आहे. साक्षी शीतल बरोबर आहे. एक 1,08,240 माझं उत्तर आलंय. सानिका 1,08,240. यस, बरोबर आहे आपलं उत्तर 1,08,240. हा आपले ग्रॉस प्रॉफिट आहे. तर इथं 1,08,240. याला म्हणा टू ग्रॉस प्रॉफिट. पण काय करायचं, आपल्या सोबत आहे ना एक कच्चं पान घेऊन बसायचं. कॅल्क्युलेशन्स भरपूर करावे आपल्याला लागतात. अस्मिता ऋतू बरोबर आहे. चलो ठीक आहे, नेक्स्ट वन. हा झाला ग्रॉस प्रॉफिट, इथं लिहिला. याचा दुसरा इफेक्ट करायचा पीएलच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,08,240. 1,08,240. क्विकली आवरा, थोडस वेळ कमी आहे. 1,08,240 इथं किती येतात बघा. 8 आणि 1 9, 1,09,000. 9 400 आणि 200 690. 1,09,690 येईल. 1,09,690. यस, ऋतू बरोबर आहे. 1,09,690. सानिका बरोबर आहे. डेबिटची करा, डेबिटची करा आता. डेबिटची बघतो मी, थांब. 3 आणि 3 6, 12 आणि 6 18, 18 आणि 7 24, 24 आणि 7 30,
30 आणि 2 32, 32 आणि 3 35, 35 आणि 2 37. द मेजर वन इज 37,000. अनुभव बघूया. 37,000, 150, 240, 300, 100, 300. पंधराशे 40, 1640, 1640, 1640, 1680, 1690. 38,690 येतात का? येस, बरोबर आहे सगळ्यांचं ऑलमोस्ट. ऋतू, अनु काय सांगितले हे? हा पहिलं उत्तर बरोबर आहे. हर्षदा, सृष्टी, अनु बरोबर. अनु दुसरं उत्तर पण बरोबर आहे. 38,690 वजा करा 1,09,690 मधनं 38,690 गेले. 0 0 0 8 आणि 1 9 10 3 गेले 7. तर 71,000 रुपये प्रॉफिट राहील आपला. नेट प्रॉफिट इज इक्वल टू 71,000 रुपये. ऋतू बरोबर आहे. येस, 71,000 रुपये येतो. या 71,000 हा दोघांचा प्रॉफिट आहे. लिहून घ्या इथं. याला लिहा टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट 71,000. ओके, नेट प्रॉफिट आहे 71,000. सानिका, सृष्टी बरोबर आहे. अनु बरोबर आहे. तर ते दोघांचं आहे. बरोबर आहे. एक रामचा आहे आणि दुसरा आहे कृष्णचा. ओके. सो याला आहे ना मित्रांनो 3-2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. तर 3-2 मध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचं मी तुम्हाला उद्या सांगतो. आता जस्ट उत्तर डायरेक्टली लिहून घ्या. 35,500, 35,500. मी एकत्र कसं काय केलंय? ठीक आहे, एक सेकंड. तर रेशो आहे 3-2 इथं क्लिअरली दिलाय. एक सेकंड ना. पहिल्या झाल्या 42,600. पहिल्याच्या समोरल्या 42,600 आणि दुसऱ्या समोर लिहा 28,400. दोघांना या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करा. दोघांना या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करा. मी सांगतोय ते लिहा. एक्सप्लेनेशन मी तुम्हाला उद्या याचं सांगतो काय आहे ते. जस्ट आता लिहून घ्या. नेट प्रॉफिट जो आहे तो आला. ओके, नेट प्रॉफिट जो आहे तो इथं लिहून घ्या. 3-2 मध्ये याला डिस्ट्रीब्यूट केलाय. 71,000 तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. हे झालं. आता बघा, याचा दुसरा इफेक्ट करायचा आपल्याला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा इथं. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट, त्यामध्ये 42,600, 42 आणि 28. येस. तर आता हे क्लोज करायचं आहे. थोडा प्रॉब्लेम मोठा आहे चांगलाच. 42 आणि 8 50, 50 आणि 7 56, 56 आणि 60 64, 64,600 येईल इथं. तेच इकडल्या 64,600. वर वजा करायसारखं काही नाहीये, तर इथल्या 64,600 आणि 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 इकडं 28 आणि 4 32, 32 आणि 6 38, 38,640. त्यातनं 4 वजा करा म्हणजे इथं राहतील 34,640. येस, हर्षदा बरोबर आहे. दोन्ही उत्तर हर्षदा बरोबर आहेत. 64 पहिलं बाळा 64 राहील. दोन्ही एकदाच दिले वाटतं. अच्छा, बरोबर आहे, बरोबर. दोन्ही उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके.
चलो, तर हे कम्प्लीट झालंय. तर लास्टला आता हे जे करंट अकाउंट आहे ना ते इथं लिहायचंय. लास्ट फक्त तुम्हाला सांगतो, करंट अकाउंट इथं लिहा. इथं लिहा सगळ्यांनी करंट अकाउंट. ठीक आहे. तर यात काय केलं तुम्ही काल, की ट्रेडिंग अकाउंट तुमचं क्लोज केलं. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळाला 1,08,240 रुपये. ठीक आहे. हा बरोबर आहे, 1,08,240. त्यानंतर तो ग्रॉस प्रॉफिट तुम्ही इथं लिहिला. ट्रेडिंग अकाउंटचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो तुम्ही इकडे लिहिला पीएल अकाउंटच्या क्रेडिटला. देन त्यानंतर तुम्ही काय केलं, त्यानंतर हे पीएल अकाउंटच्या क्रेडिटची टोटल गेली. ही क्रेडिटची टोटल, त्यातनं डेबिट साइड वजा केली. इथं कुठं मी केली असेल, हा इथं गेल्या बघा, 1,09,690 वजा 38,690. तर हा नेट प्रॉफिट तुम्हाला मिळाला 71,000. याला काय केलं, तर या नेट प्रॉफिटला तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं 3:1 मध्ये. आता डिस्ट्रीब्युशन कसं करायचं हे तुम्हाला मी आज एकदा सांगतो. डिस्ट्रीब्युशन याचं कसं करायचंय, तर हे 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यावर याला आलं 42,700, दुसऱ्याला आलं 28,400. ठीक आहे. हा आहे नेट प्रॉफिट. हा तुमचा आला इथं नेट प्रॉफिट. ओके. तर आता नेट प्रॉफिटचं बाळांनो आपण काय करतो, तर नेट प्रॉफिट जो आहे तो आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर इथं तुम्ही लिहिलंय बघा नेट प्रॉफिट 42,600, 28,400. ओके. आता यानंतर काय केलं, याची तुम्ही टोटल केली. आर राम नावाचा पार्टनर आहे, याची टोटल केली. हा जो कृष्ण नावाचा पार्टनर आहे याची पण टोटल गेली. तीच टोटल इकडे लिहून घेतली आणि हे वजाबाकी वरची केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळालं फायनल, जे आहे टू बॅलन्स बेडी 64,600 आणि 34,640. तर काल इथपर्यंत आपण केलेलं आहे. आता या उत्तरांचं काय करायचंय, तर हे मित्रांनो अकाउंट कोणतं आपलं, तर हे आहे आपलं करंट अकाउंट. ओके. आणि करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो माझ्या बरोबर सगळ्यांनी लिहा. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा, याला म्हणा करंट अकाउंट, ज्यामध्ये दोन पार्टनर आहेत. एक आहे राम, दुसरा आहे कृष्ण. ओके. एक आहे राम, दुसरा आहे कृष्ण. पहिल्याचा आहे 64,600, पहिल्याचा आहे 64,600. बघा, लक्ष द्या इकडे बाळांनो. आणि दुसऱ्याचा आहे 34,640, दुसरा आहे 34,640. ओके. सो यांची टोटल करून आउटरला लिहूया. हे 4 आहे तसे, 0 आहे तसा, 6 6 12 2, हातच्याला 1, 4 4 8 आणि 1 9, 6 आणि 3 9. तर आउटरला येतील 99,240. ओके. आउटरला येतील 99,240. आणि आता काय झालंय बाळांनो, याला ना तुम्हाला दोन्ही बाजूची टोटल करायची आहे बॅलन्स शीटच्या. सगळा प्रॉब्लेम आपला झालेला आहे. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूच्या आपल्याला करायच्या टोटल. ठीक आहे. हा मधला इथं थोडासा मी काय कचरा केलाय तो काढून टाकतो. ओके. ज्यांना कुणाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ना, त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुमच्याकडे राहील. आणि तुम्ही टोटल करा आणि मला जस्ट परत सांगा कितीनं प्रॉब्लेम टॅली होते. टोटल म्हणजे कुठली टोटल करायची तुम्हाला आता, तर फक्त बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करायची आहे, असेटची आणि लॅबिलिटी साईडची. ओके. तर टोटल करा, जी काय आहे येथे ती टोटल करा आणि मला सांगा प्रॉब्लेम आपला सोडवून इथं झालेला आहे.